स्पिरिट या स्वातंत्र्य आंदोलनातलंच आहे। भारत माता म्हणजे कोण हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तर चळवळीच्या माध्यमातूनही सांगितलं आहे। आणि हा यज्ञ पेटत असताना जी लोक ही इंग्रजांसोबत होती, जी लोक स्वातंत्र्याच्या विरोधात होती, ज्या लोकांनी आम्हाला इंग्रजांचं राज्य कबूल आहे मात्र समता बंधुता सामाजिक न्याय अशी व्यवस्था आम्हाला नको आहे अशी म्हणणारी माणसं आज केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेली आहे। आपण संविधान स्वीकारलं आणि 52ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले। त्यांचा उल्लेख इतिहासात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जे संबोधन आहे, 11 वर्ष जेलमध्ये राहिलेले, आपल्या संपत्तीतला मोठा हिस्सा हा राष्ट्र निर्माण करता राष्ट्राला अर्पित करणारे, दान करणारे असे पंडित जवाहरलाल नेहरूंना इतिहास, त्यांची नोंद फाउंडर ऑफ द नेशन अशा अनुषंगाने इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंची नोंद आहे। त्यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्रीजी हे देशाचे पंतप्रधान झाले। दुष्काळाचा संकट सावट आणि अशा वेळेस सतरंजीवर झोपून एक वेळ स्वतः उपाशी राहून त्यांनी अन्न जे आहे त्या अन्नाच्यावर एक मूलभूत स्वरूपाचं देश स्वयंनिर्भर झाला पाहिजे ते स्वप्न बघितलं। तर दुसरीकडे आपल्या सरहद ज्या आहेत, सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्रींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांची प्रतिमा आणि त्यांचं योगदान हे मूर्ती लहानपण कीर्तिमान या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने जय जवान जय किसान हे संबोधन आणि हा त्यांचा कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। आणि त्यानंतर इंदिरा गांधींचा कार्यकाळ हा एक ओजस्वी कार्यकाळ। या कार्यकाळामध्ये राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सिलिंगचा कायदा आणला, कुळ कायदा आणला, विनोबा भावेंनी भूदान आणलं आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मालक केलं। आणि त्या मालकाला मालक म्हणून राहण्याकरता कुठेही सावकारी पुढे येऊ नये म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याच्या अनुषंगाने असेल, गरिबी निर्मूलनाच्या अनुषंगाने असेल, असे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये इंदिरा गांधी राहिल्या। या देशाचे तुकडे होऊ न देण्याकरता आणि दहशतवाद थांबवण्याकरताही त्यांचं मोठं योगदान राहिलं। त्यांना तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे नेतेही दुर्गा म्हणत होते, त्यांचं लौकिक आहे, त्यामुळे आयर्न लेडी ऑफ इंडिया असा त्यांचा इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे। आणि त्यांच्या देशासाठी असणाऱ्या बलिदान हे देखील आपल्या लक्षात राहील, कारण महात्मा गांधी हे दहशतवादी हल्ल्यातला पहिला बळी हा राष्ट्रीय स्तरावरचा होता। तर त्यानंतर इंदिरा गांधी या देखील दहशतवादाच्या या पंतप्रधान असताना त्यांच्या शरीरावर ज्या गोळ्यांची झाडल्या गेल्याच्यातून जी चाळणी झाली, त्यांचं ते बलिदान हे पंतप्रधान पदाची जबाबदारीचा निर्वाह करत असतानाच आहे, हे त्यांचं एक योगदान आहे। नंतरच्या काळात सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। सत्तेच्या मानगुटीवर दलाल बसलेला आहे आणि आता सत्ता दलाल चालवत आहेत, त्यामुळे सत्ता ही देशाच्या राजधानीत आणि राज्याच्या राजधानीत न राहता ही गाव समाजापर्यंत गेली पाहिजे, माणसापर्यंत गेली पाहिजे। म्हणून 73-74 घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं एक सत्तेचे विकेंद्रीकरणाचे स्वप्न ज्या माणसाने बघितलं, लायसन राज संपवून अधिक मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू करण्याची भारतामध्ये ज्यांनी सुरुवात केली आणि 21व्या शतकात आपल्याला घेऊन जाणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला आज जगामध्ये आपल्या भारताची असणारी जी भूमिका आहे त्यामध्ये एकमेव योगदान आहे ते म्हणजे दिवंगत शहीद राजीव गांधीजींचं। आणि राजीवजींना या देशामध्ये 21व्या शतकात घेऊन जाणारा एक द्रष्टा नेता ही राजीवजींची आपल्या सगळ्यांमध्ये असणारी ओळख आहे। त्या नंतरच्या काळात औटघटकेचेही काही पंतप्रधान राहिले, कोणी 8 महिने, 6 महिने, 13 महिने याही कालावधी झाल्या। मात्र त्यानंतरच्या काळात अटल बिहारी वाजपेयी हेही देशाचे पंतप्रधान झाले। अटल बिहारी वाजपेयी हे दुसऱ्याही पक्षाचे जरी असले तरी एक भारतीय नागरिक या नात्यानं अटल बिहारी वाजपेयी एक सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणात संवाद असला पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे ही कुठेतरी असणारी त्यांची भूमिका आहे। वैचारिक दृष्टिकोनातून आमचे त्यांच्याशी मतभेद जरूर आहेत, मतांची भिन्नता जरूर आहे, मात्र एक सभ्य सुसंस्कृत असे एक व्यक्ती हा इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयींचाही देखील नामोल्लेख आपल्याला हा आवर्जून करावाच लागेल। तदनंतरच्या
काळामध्ये मनमोहन सिंग आणि नरसिंहराव हे त्याच्या आधीच्या काळात जे आले त्यांनी जी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, जो गॅट करार जो स्वीकारला आणि एकंदरीत भारताच्या अर्थव्यवस्थेला जी उसळी मिळाली आणि आज जी अर्थव्यवस्था आपण जिचे फळं खात आहोत, आज ज्या अर्थव्यवस्थेमुळे एक मोठं पोटेन्शियल आपल्या भारतामध्ये निर्माण झालं होतं, या सर्वांमध्ये त्या 1991 ते 96चा जो कार्यकाळ आहे, यामध्ये नवीन अर्थव्यवस्था आणि नवीन एक ऊर्जित अवस्था आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला देऊन पुढे घेऊन जाण्याकरता राजीव गांधींच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्याही कारकिर्दीमध्ये झालं. मनमोहन सिंग साहेबांच्या काळात तर विचारायलाच नको, कारण हा प्रगतीचा आलेख होता. या सर्व पार्श्वभूमीवर या पायावर अधिक पुढे घेऊन जाता मनमोहन सिंगजींच्या कारकिर्दीमध्ये तेही आपण बघितलं. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार, फूड सिक्युरिटी ऍक्ट, जनमाहितीचा अधिकार, त्यानंतर मिड डे मील योजना, फॉरेस्ट राईट ऍक्ट, अशा सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जगामध्ये मंदी असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली ठेवणं, रोजगार निर्मिती करणं, जीडीपी हा वाढवून घेऊन जाणं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.